नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या पाचपकाडी परिसरातील रुग्णालयातील उदक वाहन कोसळून 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल उघड झाली. जखमींमध्ये एका वृद्धाचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तन्मय पाटील, शुभांगी पाटील, ज्योतिका पाटील आणि केनकया बेजगम अशी जखमीची नावे आहेत. यातील बेजगम यांचे वय कळू शकले नाही. पाचपकाडी येथील धर्मवीर नगर रोड परिसरातील एका टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर हे रुग्णालय आहे. रुग्णांना वापरासाठी हायड्रोलिक पद्धतीने उदक वाहक बसवण्यात आले होते. काल सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास तन्मय, शुभांगी, ज्योतिका व केनकिया हे उदक वाहतून जात होते. त्यावेळी उदक वाहकाची साखळी तुटली आणि उदक वाहन पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळले. घटनेची माहिती नौपाडा पोलीस तसेच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. चौघांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा करणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने तिच्या दुरुस्तीसाठी 11 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात 30% कपात लागू करण्यात आले. 6 डिसेंबर रोजी सकाळी ही जलवाहिनी फुटल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून गेल्या 4 दिवसात पालिकेने टँकरद्वारे काही ठिकाणी पाणी पुरवठा केल्याने आतापर्यंत टँकरच्या 200हून अधिक फेऱ्या झाल्यात. असे असताना पाणी टंचाईमुळे शहरातील काही शाळांनी ऑनलाईन शाळा घेऊन विद्यार्थ्यांना सवलत दिली. ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी कल्याण फाटा येथे शनिवारी सकाळी महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान नादुरुस्त झाली. ही जलवाहिनी जुनी आणि प्रिस्टेज कॉन्क्रीट पद्धतीची असून तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले. परंतु या कामासाठी वेळ लागत असल्याने महापालिकेच्या योजनेतून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा 11 डिसेंबरपर्यंत 30% पाणी कपात लागू करण्यात आले. ठाणे शहरात 4 स्रोतांमार्फत दररोज 590 दशलक्ष लिटर पाणी इतका पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत असून त्यात कपात झाले. ठाणे महापालिकेच्या योजनेतील पाणी पुरवठा करण्यासाठी 2 जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. 1300 मिलीमीटर आणि 1000 मिलीमीटर अशा 2 जलवाहिनी आहेत. त्यापैकी 1000 मिलीमीटर व्यासाची वाहिनी फुटल्याने पालिकेच्या पाणी पुरवठ्यात कपात झाले. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी महापालिका आयुक्तांनी वागळेश्वर पोलीस स्टेशनला निवेदन दिले. ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नव्या इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले. तसेच आरोग्य खात्याच्या मालकीच्या या जागेवरच विस्तारित रेल्वे स्टेशनचे बांधकाम करण्यात येणार आहे. या भूखंडावर साधारणपणे 1614 वृक्ष आहेत. मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्याने सुमारे 724 झाडे तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने ठाणे महानगरपालिकेला पाठवला आहे. या प्रस्तावात मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडे तोडण्यात आल्याचे प्रधान यांनी केलेल्या पाहणीमध्ये उघड झाले. या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने मनोज प्रधान, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, विक्रांत घाग, संजीवा दत्ता, जगत सिंग, जतीन कोठारे, मकसूद खान, धर्मेंद्र अस्ताना, मेहरबानो पटेल, इक्बाल शेख, सचिन पंधरे, प्रवीण कडलक, फिरोज पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोज प्रधान यांच्या समवेत जाऊन वागळेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना भेटून गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले. प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने परवानगी देण्याच्या आधी त्या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडे तोडताना महाराष्ट्र नागरी क्षेत्रीय झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कायद्याचा भंग झाला आहे. तसेच या परिसरात घार, पोपट, साळुंके आदी पशुपक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 या कायद्याचा भंग झाला आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नूतनीकरण केलेल्या 900 बेडच्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले. या रुग्णालयात PPP मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वसामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी हब अँड स्पोक धोरण लागू करण्याची मागणी संसदीय शून्य प्रहार काळात खासदार म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. 300 खाटांचे रुग्णालय अपुरे पडत असल्याने आणि काही इमारती मोडकळीस आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वास्तूचे नूतनीकरण करण्याचे ठरवून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. ठाणे हे भारतातील सर्वात वेगाने शहरीकरण होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यामध्ये 6 मोठ्या महानगरपालिका आहेत. येथील लोकसंख्येची संख्या आणि OPDचा भार इतका जास्त आहे की केवळ रुग्णालय बांधणे पुरेसे ठरणार नाही. आजही लाखो रुग्ण गंभीर आरोग्य सेवेसाठी मुंबईत येतात. म्हणूनच या ठिकाणी उपचारासोबतच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता आहे. ही सुपर स्पेशालिटी पायाभूत सुविधा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये, यासाठी सरकारने PPP मॉडेल वापरून ते तात्काळ पूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करावे. यामुळे स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांची निर्मिती तर होईलच, शिवाय मुंबईतील रुग्णालयावरील वाढता ताण कमी होईल, अशी मागणी म्हस्के यांनी केली. ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी दिवसेंदिवस वाढत असून अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुण वर्गाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. त्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सर्व पोलीस विभागांना आदेश दिले होते की अंमली पदार्थांच्या तस्करांवर कठोर कारवाई करा. या आदेशावरून पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. याच अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखा घटक 1ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की किसम कल्याण येथील हाजी मलंग रोड परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आफिक इक्बाल भागवान याला अटक केली. याची झडती घेतली असता त्याच्याकडे 108 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच कमरेला लावलेले गावठी बनावटीचे पिस्टल पोलिसांनी जप्त केले. त्याच्या विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 505/225 NDPS कलम 8क-22 ब व 506/2025 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले अग्निशस्त्र हे भरत यादव याच्याकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत भरत यादव याचा शोध घेऊन त्याला अटक केले. एकंदरीतच पोलिसांनी 10,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.